संसारे
Hare
पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पापी गेले वाया अधोगती. थोडं कमी करा, स्पष्ट पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवोनिया, पापी गेले वाया अधोगती. धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे. बोधला म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला किंवा सफल झाला, बोधला म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, वंश उद्धरिला दोही पक्षी. धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चरचरी. ओम नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा. पराप्रमय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या. तरुण तरतुर्या लालन लीला. नमो जगद खेल पालना मंगल मनी निधाना. सज्जन वन चंदना राजलिंगा. नमो चित्त चकोर चंद्रा आत्मान भव नरेंद्रा. श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजन भवेव कुंभ भंजना. विश्वत्तप भवन श्री गुरुराया. मजरदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो. म्हणून विशेष अत्याधुरो विकावरी. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम्. एकं नित्यमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, लागलो तुमच्या निज चरणा, अवतुकया स्वामी देवा, यावरीन करावा अभेर. पुण्यवंत गेले कीर्ती ठेवून या, पापी गेले वाया अधोगती. धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त, करा अखंडित स्मरण त्यांचे. प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी तुम्ही भगवत स्वरूप असणारे मायबाप, सर्व टाळकरी वृंद, मला फक्त नाव तुमचंच माहिती आहे. पेटी मास्तर, पाखोदे मास्तर, सगळे तरुण गँग. आनंद वाटतो, कारण तरणा भाग्यवंत नट्य हरे कीर्तनात हे बाहेर पुढे बघायला भेटत नाही, प्रीत बघायला भेटतंय. सेवेकरता जो अभंग या ठिकाणी उच्चारला, एक महान भगवत भक्त की ज्यांच्या घरी स्वतः नारदाने विना द्यावात आणि तो विना आज तागत अखंड चालू आहे, असं असणारं बोधले घराणं. आणि ते असणाऱ्या महान संतांचा अभंग आपण या ठिकाणी सेवेकरता उच्चारलेला आहे. महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगतात, मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर हे जीवन कंठित असताना किंवा जीवनाचा प्रवास करत असताना ज्यांनी संतांची संगती केली, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, सात्विक अशा प्रकारचं कर्म केलं, त्याचा परिणाम त्यांच्या पदरात पुण्य पडलं. आणि त्याचा परिणाम ते सांगतात, ज्यावेळेस ते येवलुकीचा देह ठेवतात त्यावेळेस ते कीर्ती रूपानं उरत असतात किंवा कीर्ती रूपानं जात असतात. आणि ज्यांनी वाम मार्गाने आपलं जीवन खर्ची घातलं ते मात्र अधोगतीला जातात. पुन्हा असे ज्यांनी या मनुष्य देहाला आल्यानंतर आपलं यथोचित असं कर्तव्य केलं, सद्गुरूची शरणागती केली, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, आळंदी पंढरीची वारी केली, असे जे आहेत ते मात्र तुकवर त्यांना धन्यता देतात. धन्य ते संसारी, या संसाराला आल्यानंतर ते धन्य आहेत. पण असे जे आहेत ना, त्यांचं स्मरण ते करायला सांगतात, करा अखंडित स्मरण त्यांचे. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात की असे जे कोणी भक्त आहेत, असे जे कोणी परमार्थ पिपासू आहेत, त्यांनी त्यांच्या जन्माचं सार्थक करून घेतलंच, त्यांचा जन्म सफल झालाच. जसं तुकोबराय म्हणतात, जन्म आलो त्याचे आजही फळ झाले साचे. तसं त्यांच्या जन्माचं त्यांनी सार्थक करून घेतलंच. परंतु त्यांच्या बरोबर आपण तरलो नवल नाही, पण अनेकांचा उद्धार केला त्यांनी. वंश उद्धरिला दोही पक्षी, दोन्ही पक्षाचा त्यांनी उद्धार केला. हो, आणि असा अत्यंत महत्वाचा अभंग आपण सेवेकर या ठिकाणी उच्चारलाय. सेवेला थोडासा अल्पसा पर्याय देणं गरजेचं असतं, हे कर्तव्य असतं त्याचं. आज या ठिकाणी ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अतिशय सुंदर अवर्णनीय असा उपक्रम या घराण्यानं खऱ्या अर्थाने सुरू केला. मी प्रथमतः या सर्व मंडळींना धन्यता देतो, कारण अनेक येतात अनेक जातात. कोण कोण गेलं, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. मरून गेले भक्त्या लपत्या भरसुंडी सारखे 14 चौकड्या लंकापती तेही गेले. आपल्या समोर अनेक जातात, परंतु हे असणारी सद्बुद्धी की त्यांच्या असणाऱ्या मासिक श्राद्धा निमित्तानं त्यांनी अखंड 12 महिने हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलाय. ही सद्बुद्धी कोणाला सुचत नाही, आणि अशी सद्बुद्धी ज्यांना सुचती त्यांना लहान समजण्याचं सुद्धा कारण नाही. माऊली सांगतात,
जैशी दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकोटी म्हणू नये. लहानसा दिवा आहे आणि त्यानं जर ठरवलं संपूर्ण विश्वाची राखोळी करायची सर तर होणार का नाही. तसं छोटीशी जरी सद्बुद्धी सुचली तर तिला लहान समजण्याचं कारण नाही. आणि म्हणून खरोखर या कुटुंबाला धन्यता द्यावी तेवढे थोडे आहे. मनुष्याने देह ठेवल्यानंतर आणि देह मिळायच्या अगोदर या असणाऱ्या देहावर अनेक प्रकारचे संस्कार होत असतात आणि अनेक प्रकारच्या संस्कारामध्ये महत्वाचे एकंदरीत 16 संस्कार शास्त्र सांगते. आणि त्या 16 संस्कारापैकी आजचा एक मासिक जे श्राद्ध आहे किंवा मासिक जे पुण्यस्मरण आहे अत्यंत महत्वाचा हा संस्कार आहे. या 16 संस्कारामध्ये काही जे संस्कार असतात हे आईवडिलांनी करायचे असतात आणि काही संस्कार हे मुलांनी करायचे असतात. आईवडिलांनी कोणते संस्कार करायचे असतात आणि मुलांनी कोणते संस्कार करायचे असतात. मी फक्त वेळेअभावी नावं सांगतो कारण एका संस्कारावर जर बोलायचं म्हटलं ते कीर्तन प्रवचन होत असतं. तर फक्त मी नावं सांगतो. आईच्या उदरामध्ये असल्यापासून संस्काराला सुरुवात होते. त्यामध्ये पहिला संस्कार आहे गर्भधारणा. त्यालाच आपण डोहाळ्याचं जेवण म्हणतो बा. तिथून पुढं संस्काराला सुरुवात होते. त्यामध्ये पहिला संस्कार गर्भधारणा, नाळछेदन, पाटापूजन, नामकरण, पाळणा, व्रतबंध, प्रथम ग्रास आणि लग्नविधी इथपर्यंत जे संस्कार आहेत हे संस्कार करण्याची जबाबदारी ही आई वडिलांची असते. आणि इथून पुढचे जे संस्कार आहेत ते संस्कार करण्याची जबाबदारी मात्र मुलांची असते. त्यामध्ये 9वा संस्कार 61 पूजन, 10वा दशक्रिया विधी, आश्मा पूजन, दिशपिंड, कुंभक श्राद्ध, मासिक श्राद्ध, तिथी श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध हे संस्कार करण्याची जबाबदारी ही मुलांची असते. म्हणून आज या ठिकाणी आपली एक नैतिक जबाबदारी स्वीकारून ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, ज्यांचा संस्कार या ठिकाणी संपन्न होतोय ते असणारे ज्ञानदेव किसन चौधरी आबा. तर त्यांचे असणारे जे सुपुत्र आहेत रामदास ज्ञानदेव चौधरी, आदिनाथ ज्ञानदेव चौधरी, सांगदेव महाराज चौधरी, त्याचप्रमाणे त्यांचे असणारे बंधू नाथा किसन चौधरी आणि तुकाराम किसन चौधरी, त्याचप्रमाणे त्यांचा असणारा पुतण्या निलेश नाथा चौधरी, त्यांच्या असणाऱ्या पुतण्या शीतल अतुल थोरवे, डॉक्टर स्नेहल अमोल पोकळे, त्याचप्रमाणे प्रियंका तुकाराम चौधरी, अर्पिता तुकाराम चौधरी, हे सर्व दाम्पत्य हे देव ब्राह्मण अग्नी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा असणारा संस्कार ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून हे कोणी करत नाही सर, परंतु तुम्ही या ठिकाणी उत्सव सुरू केला, खरंच भाग्यवान आहे. तुम्हाला काय तुमचे वर्णन करावं शब्दात करता येत नाही, परंतु निश्चितपणे तुम्ही भाग्यवान आहात. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर एकतर मनुष्य जीवन मिळतच नाही, एकतर मिळतच नाही, आणि मिळलं तर त्या असणाऱ्या जन्माचं सार्थक करण्याची सद्बुद्धी किंवा त्या मार्गाने जाणं हे त्याचं परम असं भाग्य असतं. मानवी जीवनाचा विचार जर केला गणेश महाराज, आपल्याला वाटतंय की सहज आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, पण सहज नाही मिळाला. फार महत् भाग्यानं योगानं तुम्हा आम्हाला जन्म मिळाला आहे. शास्त्रामध्ये 1000 प्रकारचे न्याय आहेत आणि 1000 प्रकारच्या न्यायामध्ये काक टाळी एक न्याय. काक म्हणजे कावळा. आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा योगानं मद भाग्यानं कावळा सापडतो, तसा योगानं मद भाग्यानं मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. तुकोबराय म्हणतात, पावला हा देह काक टाळी न्याय, न घडावे ते उपाय घडू आले, न घडणारी गोष्ट घडली. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला, तशी न घडणारी गोष्ट घडली, मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळाला.
आता मिळाला इथपर्यंत ठीक, मिळाला इथपर्यंत ठीक, परंतु भगवान परमात्म्याने या मनुष्य देहाची योजना जी केली ती नेमकं कशा करता केली? जातो थोडस. ज्यावेळेस भगवान परमात्मा एकटा होता, एकटा, आणि एकटा असल्यानंतर त्याला कर्मेना, जसं आपण एकटा आपल्याला करमत नाही, त्याला कर्मेना, म्हणून सर्वात प्रथम भगवान परमात्म्याने 3 देवाची निर्मिती केली. 3 देव कोणते? ब्रह्म, विष्णू आणि महेश. आता शंका निर्माण होईल की ब्रह्म, विष्णू आणि महेश यांना निर्माण करणारा कोण? आणि यांना निर्माण करणारा जो आहे ना तो खऱ्या अर्थाने खरा देव. आणि त्या देवाची आपली ओळख नसल्यामुळं तुकोबरांनी शेरा मारला की तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. आता यांना निर्माण करणारा कोण? एक ओवी सांगून जाईल. मूळ माया, मूळ मायापासून गुणक शोभिनी, गुणक शोभिनी पासून सत्व, रज आणि तम, ब्रह्म, विष्णू आणि महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय. आणि ज्यावेळेस त्या तिघांना जन्म दिला आणि तिघांना 3 प्रकारचे कामं सांगितले. एकाला सृष्टी निर्मितीचं कार्य सांगितलं, एकाला सृष्टी पालनाचं कार्य सांगितलं आणि एकाला संहाराचं कार्य सांगितलं. आणि ज्यावेळेस सृष्टी निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाला सांगितलं, पालनाचं कार्य विष्णूला सांगितलं, संहाराचं कार्य भगवान शंकराला सांगितलं. आणि ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती करायला लागले ब्रह्मदेव, त्यांना सृष्टीची निर्मितीच करता येईना, करताच येईना, गोंधळून गेला गडी. आणि तो गोंधळून गेला म्हणून आपण सौ गोंधळून गेलोय. हो, हा, तुम्ही म्हणता याला पुरावा काय? ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये चला. माऊली सांगतात, पै सृष्टीच्या उपक्रमा पुरी का विरोध तवा, वेळायसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते नावळके ना सृष्टी करू शके, सृष्टीची निर्मितीच करता येणार. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो पण वाचित नाही, मोठी शोकांतिक आहे. आमच्याकडचं सांगतो, वाचतो पण वाचित नाही. आणि ज्यांनी वाचून वाचले किंवा कीर्तन आम्ही ऐकतो पण ऐकत नाही, ज्यांनी कीर्तन ऐकलं, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. त्यांचे मंदिर उभे राहिले, त्यांच्या दिंड्या सुरू झाल्या, त्यांच्या पुण्यतिथी साजरे होत्यात, तुमच्या आमच्या नाही. आणि म्हणून तो गोंधळून गेलाय. आणि त्यावेळेस ज्यावेळेस बाळ संकटात असतं त्यावेळेस प्रथम काळजी कोणाला लागते? आईला काळजी लागते. मावशीला सुद्धा काळजी एवढी लागत नाही, सावत्र राहिलं तर अजिबात नाही.